प्रेमळ मायेचे लक्षण, आई एक श्वास, जिव्हाळ्याची रास. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून अगदी स्वागत करते आणि आपला आजचा व्लॉग आहे ना तो सुरू करते. तर मंडळी, आज आहे डोहाळे जेवण पार्ट 2. आज आहे ना पूर्ण फंक्शन तुम्हाला दाखवणार आहे की काय कसं झालेलं आहे ते, कारण मागच्या व्हिडिओमध्ये सगळंच काही कव्हर करता आलं नव्हतं, म्हणून म्हटलं पार्ट 2 बनवूया आपण. तर मागच्या व्हिडिओच्या नंतरचा हा व्हिडिओ स्टार्ट होतोय. तर तुम्ही बघू शकता आता आहे ना अंकूची ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आमची अंकू खूप जास्त हौशी आहे, त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की तिचा हा कार्यक्रम आहे ना एक नंबरच करावा. म्हणजे तिला थोडंसं आम्ही ना अगोदर नाराज केलं होतं. तिला आहे ना म्हणजे खूप जास्त आवड आहे, तिची अशी इच्छा होती की तिच्या डोहाळे जेवणामध्ये आम्ही डान्स करावा, म्हणजे मी आणि तिच्या बहिणीने डान्स करावा. पण ना आम्ही तिला फसवलं होतं की आम्ही डान्स करणार नाही आहोत. मी सांगितलं होतं कारण की बबडू आहे, बबडूला घेऊन मला प्रॅक्टिस नाही करता येणार. आणि तिच्या बहिणीने सांगितलेलं की तुमच्या गावात मला लाज वाटेल करायला डान्स, म्हणून मग ती थोडीशी नाराज झाली होती. जरी दाखवत नसली तरी ती नाराज झाली होती, आम्हाला माहिती आहे. पण विचार केला की आता नाराज झाली आणि नंतर तिला जेव्हा दिसेल की आम्ही डान्स केलेला आहे तेव्हा ती खूप जास्त खुश होईल. म्हणून मग तिच्यासाठी ना सरप्राईज डान्स पण आहे, तुम्हाला नंतर दिसेलच. डान्सची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे अगोदरच, पण तरी सुद्धा शॉर्ट टाकलेला आहे मी या व्हिडिओमध्ये, पण ते तुम्ही नंतर बघून घ्या. तर अंकू आहे ना कधीही कोणाचं काहीही असू दे, ती सगळ्यात पुढे असते. तिचं डेकोरेशन करण्यासाठी, रांगोळी काढण्यासाठी, तिला तयार करण्यासाठी. म्हणजे ती आहे ना काय कार्यक्रम असला की दुसऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये खूप जास्त सगळ्या गोष्टी करत असते. म्हणून ना आम्ही ठरवलं होतं की तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम एकदम खास करू, असा आमच्या गावामध्ये कुठे झाला नसेल असा करू. आणि तसंच झालं. म्हणजे आमचं छोटंसं खेडेगाव आहे, त्याच्यामध्ये डोहाळे जेवण, ओटी भरण्याचा कार्यक्रम असा साधा सिंपलच करतात. मला असं वाटते पहिला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असेल गावामध्ये आमच्या जो असा झाला असेल. आणि खूप छानच झाला, म्हणजे जसं आम्हाला हवा होता तसा झाला. तर ना मी अंकूची ओटी भरली ना ते शूटच झालं नाही चुकून, कारण की मी ना कोणाकडे कॅमेरा देत होते तर ते राहून जायचं मध्ये शॉट घेणं. तर मी जी ओटी भरली ना तो शूट झाला नाही, पण बाकीचं सगळ्यांचं ना शूट केलं होतं, तर ते मी तुम्हाला दाखवते. आम्ही तर ना नाचणारच होतो, अंकूच्या डोहाळे जेवणामध्ये डान्स परफॉर्मन्स करणारच होतो. आणि मला असं वाटते अंकूला अंदाज असेल, कारण की तिला माहिती आहे की आम्ही दोघी नाचल्याशिवाय राहणारच नाही. कारण दोघींना पण, म्हणजे तिच्या बहिणीला पण मला पण डान्सची खूप जास्त आवड आहे. पण मम्मीचा डान्स हा तिच्यासाठी पूर्णपणे सरप्राईज होता. तिला अजिबातच वाटलं नव्हतं की असं म्हणजे होणार आहे. आणि तिच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं जेव्हा मम्मी नाचली. तिला खूप म्हणजे भरून आलं होतं तेव्हा, तुम्ही पुढे बघालच. ती खूप जास्त खुश झाली होती आणि तिला खुश करायचाच तर प्लॅन होता आणि तो ना आमचा सक्सेसफुल झाला प्लॅन. लक्षण, आई एक श्वास, जिव्हाळ्याची रास. आई एक आठवण, प्रेमाची साठवण. आई बनण्याचा हा प्रवास आता तुझा सुरू झालेला आहे अंकू. स्मरणीय आणि जादुई जग आता लवकरच तुझ्या समोर येणार आहे आणि या जादुई जगाचा आनंद आम्हाला सुद्धा तुझ्यामुळे मिळणार आहे. त्यासाठी खरंच मनापासून तुझे आभार. आता तू आम्हाला इतके अमूल्य गिफ्ट देणार आहेस, त्या गिफ्टची तुलना कशातच करता येणार नाही. पण आमचा आनंद तर आम्ही व्यक्त करू शकतोच ना. तर होणाऱ्या बाळाच्या आजीला काय तरी बोलायचं आहे
ते बघूया. डोहाळे जेवण म्हणजेच बेबी शॉवर हा गरोदरपणातील एक महत्त्वाचा सोहळा आहे. घरात येणाऱ्या लहानशा बाळासाठी होणारी आई खूप काही गोष्टी सहन करत असते. तिला खुश ठेवणं ही घरातल्या माणसांचीच जबाबदारी असते. गरोदर असणाऱ्या महिलेला तिच्या त्रासापासून जरा मुक्तता मिळावी, तिचा आई बनण्याचा सफर हा स्मरणीय व्हावा आणि तिचे लाड पुरवावे हाच हेतू खरं तर डोहाळे जेवणामागचा असतो. आई होणं हे जगातील सर्वात मोठं सुख आहे. मग हे सुख सेलिब्रेट अगदी उत्साहाने केलं पाहिजे आणि म्हणूनच हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आम्ही खूप उत्साहाने साजरा केला. आपण ना अगदी कोणताही कार्यक्रम जरी केला ना तरी त्यामध्ये ना दिखावा नसला पाहिजे, फक्त एक प्रेमाची भावना पाहिजे. तर आमच्याकडे ना हीच भावना होती, म्हणजे अजिबात शो ऑफ वगैरे काहीही नव्हता. म्हणजे जे डेकोरेशन केलं, जे काही आम्ही केलं, जे डान्स केले ते फक्त आणि फक्त ना अंकूसाठी केलं होतं. यामध्ये ना कोणत्याही प्रकारचा शो ऑफ वगैरे नव्हता. आमचा फक्त एकच हेतू होता की अंकूला खुश करायचं आणि आहे ना अंकूला हे सगळ्या गोष्टी आवडतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या होत्या. तर आता आमचे डान्सचे परफॉर्मन्स चालू होते आणि तो जो व्हिडिओ आहे ना तो खास मी अपलोड केलेला आहे. मी हवं असेल तर लिंक आहे ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. म्हणजे मम्मीने आणि म्हणजे दोन्ही आज्यांनी आणि अंकूच्या बहिणीने मी डान्स केला होता आणि तो अपलोड केलेला आहे व्हिडिओ याआधीच. जर तुम्ही बघितला नसेल ना तर तुम्ही तो पण बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण म्हणजे डिटेलमध्ये तो पण व्हिडिओ बघायला मिळेल. तर डान्सचा कार्यक्रम आमचा झाला आणि त्यानंतर आहे ना पेढा की बर्फी हे बघायचं होतं. म्हणजे त्यामध्ये पण खूप जास्त इंटरेस्ट असतो आणि आम्ही आहे ना त्यासाठी राधाकृष्णाची थीम ठेवली होती. तुम्ही 2 मोरपंख बघताय तर त्याच्यामध्ये एकामध्ये कृष्णाची फोटो आहे, सॉरी कृष्णाचा फोटो आहे आणि एकामध्ये राधाचा फोटो आहे. तर जर तिने राधा चॉईस केली तर मुलगी होणार आणि कृष्ण चॉईस केला तर मुलगा होणार, असं होतं. तर आता आपण बघूया की होणारे आई बाबा काय चूज करतायत ते. तर बंधू आणि अंकुनी राधा चॉईस केली आणि जी की आम्ही आतुरतेने वाट बघतोय. सगळ्यांना म्हणजे भरपूर अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना मुलीची अपेक्षा आहे. म्हणजे असं काही नाहीये मुलगा मुलगी सगळं सारखंच, पण मुलगी व्हावी अशी खूप जणांची इच्छा आहे आणि तेच ते आलं, त्याच्यामुळे खूप जास्त म्हणजे खुश झाले सगळे. तर आता आहे ना थंब लावायचा कार्यक्रम चालू करणार आहे. म्हणजे माझ्या मामानी ना पेंटिंग केली होती एका झाडाची आणि त्याच्यावर फोटो फ्रेम म्हणजे फोटो पेंट केले होते. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी तुम्हाला दाखवलं. म्हणजे अंकू आणि बंधूचा फेस तिथे ड्रॉ केला होता आणि तिथे ना आता आम्हाला सगळ्यांना थंब लावायचे आहेत. जर मुलगा हवा असेल तर निळा थंब आणि मुलगी हवी असेल तर गुलाबी थंब. तर आता मम्मी थंब लावायला आले आणि मम्मीनी लावलेला आहे निळा थंब. मम्मीला बहुतेक मुलगा हवाय म्हणून तिने निळा थंब लावला आणि आता पप्पा पण बघूया की कोणता थंब लावतायत ते. पूर्ण झाड आहे, लावा कुठे पण. तर होणाऱ्या आजोबांनी तर पिंक थंब लावला, तुम्ही बघितलात. म्हणजे पप्पांना मुलगी हवी आहे. तर दोघांनी मला वाटते ठरवूनच केलं असेल की तू मुलासाठी थंब लाव, मी मुलीसाठी थंब लावते. मला माहिती आहे ही नेहमी चिटिंग करतात आणि आज पण त्यांनी चिटिंगच केले असेल. तर हे आहेत अंकूचे पप्पा आणि त्यांनी पिंक थंब लावलेला आहे, म्हणजे त्यांना हवंय मुलगी. आता बघूया अंकूची मम्मी काय थंब लावतोय ते. मला असं वाटते ना दोन्ही आजी आजोबांनी ठरवलेलं आहे की तुम्ही एकाने ब्लू लावा आणि एकाने पिंक लावा, म्हणजे कसं मेजॉरिटी राहील, एकच नको पडायला. तर आता बघा अंकूच्या पप्पांनी लावला पिंक थंब म्हणून मग तिच्या आईने लावला ब्लू थंब. म्हणजे सगळ्यांनी मला वाटते असंच केलं, पण मी तर बाबा जे खरंच मला हवंय ना तेच केलं. तुम्हाला नंतर दिसेलच की मी कोणता थंब लावलाय ते. आता ही आहे अंकूची बहीण, तिने बघा पिंक थंब लावलेला आहे, तिला मुलगी हवे म्हणून. असं म्हणजे खूप इंटरेस्ट वाटतो जेव्हा आपण असे काहीतरी गेम वगैरे खेळतो ना कुठल्या पण कार्यक्रममध्ये, तेव्हा त्या कार्यक्रमची शोभा आहे ना अजूनच वाढत असते. तर मी सुद्धा बघा पिंक थंब लावलेला आहे. खरंच सांगते खूप जास्त इच्छा आहे की बंधूला मुलगी व्हावी, कारण जेव्हा विहान पोटात होता ना तेव्हा मला असं इच्छा होती की मला मुलगी व्हावी, पण विहान झाला. असं काय नसतं की मुलगा मुलगी, पण एक इच्छा असते ना. म्हणजे मुलीचे लाड वेगळेच करता येतात, मुलीला सजवता येतं, मुलीला म्हणजे मुलीचे नखरे पुरवता येतात. तसं मुलांचं जास्त काय नसतं, मुलांना फॉर्मल टी शर्ट फॉर्मल शर्ट घातलं की मुलं झाली तयार असं असतं. पण मुलींची एक वेगळीच मजा असते आणि मुलींना माया सुद्धा जास्त असते मला असं वाटतं. म्हणून मुलीची इच्छा आहे, बघूया आता काय होईल ते देवावर आहे शेवटी.
जे होईल ते आपलं, पण एक इच्छा आहे की मुलगी व्हावी. तर असा आमचा हा कार्यक्रम जो आहे ना थंब लावण्याचा, तो बघा पार पाडतोय. तुम्हाला शेवटला दाखवते की जास्त थंब कोणते आलेले आहेत ते. बघू शकता मतदान आपलं झालेलं आहे आणि मतं आपल्याकडूनच पडलेली आहेत, म्हणजेच मुलीसाठी जास्त वोट आलेले आहेत. आता आपल्याला 3 महिन्यानंतर कळेल की आपल्या घरामध्ये काय येणार आहे, ते मुलगा की मुलगी. जर माझे व्लॉग जर तुम्ही असेच कंटिन्यू केले ना तर तुम्हाला दिसेलच की आमच्या घरामध्ये राधा येणार आहे, कृष्ण येणार आहे. काय रे काका होणार आहे, मग काकी कुठे आहे? काकीला बहुतेक तो झेंडा घेऊन काकी लोडिंग आहे का? काकी लोडिंग आहे सध्या. डाउनलोड होते काकी. तर आता आम्ही फोटो काढणार आहोत. मस्त असे प्रॉप्स घेतलेले आहेत हातात. वेटिंगला आहोत. सेल्फी आहे ना म्हणून ते उलटं दिसतंय. आता वेटिंगला आहोत. आता सगळ्यांचे झाले की पटापट फोटो काढून घेतो आणि आमच्या घरला निघणार आहोत आता लगेच. तर आमचं सगळ्यांचं थंब वगैरे लावून झाल्यानंतर आहे ना मस्त असे फोटो काढले सगळ्यांनी. आणि त्यानंतर आहे ना मम्मी पप्पा जे होणारे आहेत त्यांची पण बारी होती की त्यांना कोणता थंब लावायचा आहे, ते त्यांना मुलगा हवाय की मुलगी हवाय ते आपण बघूया. तर इथे ना अंकू जायला निघाली होती आणि जायच्या आधी हा जो खाऊ जो तिच्यासाठी घेतला होता तर तो ती चॉईस करते की तिला कोणता कोणता पाहिजे ते. ॲक्च्युली ना जाताना मला शूट करायचं होतं पण ना करायची इच्छाच झाली नाही, कारण की थोडंसं इमोशनल मुमेंट झाला होता. अंकू पण रडत होती जाताना आणि माझ्या पण डोळ्यातून पाणी आलं, कारण की आता 4-5 महिने ती आता इथे नसणार आहे घरी आणि मला ना तिची सवय झालेली आहे. अंकुला पण थोडंसं वाईट वाटलं जाताना, कारण की खूप आता महिन्यांनी ती इकडे येणार आहे परत. पण जेव्हा पण येईल ना तेव्हा आपल्या छोट्याशा चिमुकल्या बाळाला घेऊन येईल आणि त्याची आम्ही खूप जास्त वाट बघतोय. तर अंकुला बाय बाय करून ना आम्हाला पण घरी निघायचं होतं, कारण विकीला सुट्टी नव्हती. विकीचं उद्या जॉब होता, मग आम्हाला आज काय पण करून घरी जायचं होतं. मग साडी वगैरे चेंज केली आणि त्यानंतर ना आम्ही पण निघालो. बाय बाय. झाला आमचा कार्यक्रम ना बाबू. चलो 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 चलो.
कंटाळलेली माणसं सगळी. थँक्यू, धन्यवाद. चाललो आता आम्ही. हा तो कष्ट करून करून दमलो आज. मग बाबा मला जाम सहकार्य केले. चला मग भेटू लवकरच. बाय 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 माम्यानू. सृष्टी बाय बाय. साक्षी बाय बाय. त्या पिशव्या घेऊन जा तिकडे. चल बंधू. ए बाबूचे कपडे दे बघ. बाबूचे कपडे कुठले ते बघ. आराम केला असतो. हे दे डिश मध्ये समोसा दे, जिलेबी दे आणि चलो चला. मोबाईल घे माझा. त्यात ठेवलं नाही ना काय? नेरलला जायचं असलं तर त्यात ठेव. जायचं नेरलला. तुला जायचं असलं तर तू काय करून देते. अशीच या लो बसावा. लो बसावा. बाबू बाय कर आजीला. किशी दे आजीला. एक किशी दे आजीला. बाय बोल आजीला. बाय कर. बाय बाय. मला बाय ना आजीला कर. चला गाडीत बसा आता. संपल्या सुट्ट्या. सुट्ट्या संपल्या. बाय करतो तुला. चल पप्पा. चला बंधू चला. बाय बाय. ए का रडते ही? ती गाडीत घाबर. काय आलं? काय कर खाली. ए बबडी काय नाही बाबा. पुढे येते मी कधी. नाही येत रे. आता तुम्ही तुमच्या घरी चालले. चलो बाय कर. बाय. आता बाबा तुम्ही या हो. घरी या हो. आता ते येतील आपल्याकडे. चला या चौकात चला. मग आता निघतो कडाकडे. बाय बाय. चला मम्मी बाय. खाली बस. तर मंडळी घरी आले आत्ता जस्ट. आणि वाजलेले आहेत 11 वाजले घरी यायला. कारण की कसं माहिती आहे का, जेवून पण आलो बाहेरूनच. कारण की आता येऊन परत कसं काय बनवणार ना, खूप उशीर झाला होता. तिकडून ना अंकुला बाय बाय केलं. म्हणजे ती घरी गेली. तिच्या ओटीवरून तिला पाठवली माहेरी. कारण कसं कितीही काय झालं तर या वेळेत म्हणजे जेव्हा आपण गरोदर असतो ना, तेव्हा आपल्याला मम्मी पप्पा आपलं माहेर हवंसं वाटतं. तर म्हणून मग तिला तिकडेच पाठवलं. आता डिलिव्हरी वगैरे तिची तिथेच होईल. मग नंतर मग वेलकम करू मस्त आपल्या बाळाचं, जे कोणी असेल मुलगा मुलगी त्याचं. तर म्हणून मग तिला तिकडे पाठवलं. तिला बाय बाय केलं आणि त्यानंतर आम्ही लगेच निघालो. काही थांबलो नाही कारण की उद्या ऑफिसला जायचं होतं विकीला म्हणून. आणि आता पोचलो आहे घरी. उद्यापासून आपलं नेहमीचं जे रुटीन आहे ते चालू होणार. सुट्टी संपलेली आहे. तर ठीक आहे. असा आजचा व्हिडिओ होता. तर असा डोहाळे जेवणाचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना ते मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आमचं डोहाळे जेवण कसं वाटलं ते पण मला सांगा. तर ठीक आहे. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. जाम झोप आलेली आहे त्याच्यामुळे असं. ठीक आहे. चलो बाय बाय.